नागपुरात पिठासूर या परिसरामध्ये आणखी एक अशीच एक घटना समोर आलेली आहे की या जागेवरती कॅटरिंगचे काम करणारे जे व्यक्ती होते ते आपल्या सवारी घेऊन जात असताना पिठासूर परिसरातील काही इस्मांनी चक्क त्यांच्यावर लूटपाटीचा प्रकार समोर आला। परंतु एक बघण्यात आलं का हा लूटपाट करण्याच्या अगोदर एक झोमॅटोच्या मुलालाही यांनी लूटण्याचा प्रकार समोर आला होता। याच्यात बघण्यात आलं, परंतु ह्या मुलाकडनं लूटपाट झाल्यानंतर त्याचं किस्मत बलवत्त होती की त्याचा जीव वाचला आणि तो तिथनं निघून गेला। परंतु त्याच्याच काही अंतरावरती ई रिक्षा किंवा रिक्षाने येणारे जे व्यक्ती होते त्यांच्याकडनं यांनी एक लूट मचवली आणि त्यांच्या पायावरती हा एक जखम करण्यात आला, परंतु रक्तस्रावाच्या आधारावर त्यांना दवाखान्यामध्ये मृत्यू घोषित केले। अशात काय माहिती डीसीपी मदने साहेब देतील तेही जाणून घेऊया। सर, एक मानकापूर पोलीस स्टेशन हदमध्ये लूटपाटमध्ये एक हत्येचा प्रकरण समोर आलेला आहे। याच्यातला मुख्य आरोपी कोण आहेत आणि त्याच्यामध्ये मृतक कोण होतं काय सांगा? आपण मानकापूर हद्दीमध्ये गोरेवाडा पिठेसूर या रस्त्यावरती रात्रीच्या 12 ते 1च्या दरम्यान 2 घटना घडल्या। त्याच्यामध्ये पहिली घटना ही आहे की जी झोमॅटोवाले जे आपल्या घरी जात असताना, डिलिव्हरी बॉय घरी जात असताना त्या ठिकाणी 5 ते 7 लोकांनी त्यांना अडवून त्यांच्याकडचे मोबाईल आणि पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला, हिसकावले। तसेच सदर मुले तसेच मोटरसायकलवर समोर जाऊन एक ऑटो अडवला, त्या ठिकाणी ऑटो ड्रायव्हरला मारहाण करून त्याच्याजवळचे मोबाईल आणि पैसे लुटले आणि त्याच्यामध्ये त्याला चाकूने वार करण्यात आला, त्याच्यामध्ये मृत्यू झाला। त्यामुळे आपण डेकॉइटी विथ मर्डर अशा स्वरूपाचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये अद्यापपर्यंत जो 7 आरोपींची आम्हाला ओळख पटली आहे आणि साथीच्या साथी आम्ही आमच्या ताब्यात आहेत। त्याच्याबाबत आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। जो मृतक जो आहे तो मोहम्मद काशिद हा बोरियापुरा मोमीनपुरा यामध्ये राहणारा आहे। सदर हा मृतक हा ऑटो चालक आहे आणि केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना तो घेऊन घरी जात असताना ही घटना घडलेली आहे। सदर वेळी त्या ठिकाणी आमची पेट्रोलिंग करत असताना ही घटना उघडकीस आली। त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहोचले। जवळपास 100 ते 150 स्टाफ आणि 15 ते 20 अधिकारी आमचे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन आम्ही राबवलं। त्यामुळे आम्हाला रात्री हे सर्व आरोपी तात्काळ या ठिकाणी मिळालेले आहेत। या घटनेचा जो पुढील तपास आहे आमचे सिनियर PI हरीश हे करत आहेत, कळसेकर, आणि त्याच्या अनुषंगाने इतर आणखीन काय याच्यामध्ये आरोपी आहेत का याचाही आम्ही तपास घेत आहोत। या आरोपितांपैकी जो सुलभ ठाकूर आहे याच्यावरती पूर्वीचा एक हत्येचा गुन्हा दाखल आहे। इतर आरोपींवरती काय गुन्हे आहेत का त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। आणि हे जे आरोपी आहेत हे सर्व गोरेवाडा आणि त्या परिसरातीलच राहणारे आरोपी आहेत। त्याच्यामध्ये समीर उईके, नवीन उईके, यश कमलाकर गावंडे, सुलभ उर्फ राज धर्मेंद्र ठाकूर, त्यानंतर एक मायनर आहे, त्याबद्दल त्याच्या वयाची आम्ही खात्री करत आहोत। त्यानंतर संजय जोगी आणि रोहित जगदाळे असे सर्व आरोपी रात्री त्या डेकॉइट विथ मर्डर या केसमध्ये आम्हाला निष्पन्न झालेले आहेत। सर्व आरोपींना आम्ही ताब्यात घेतला आहे। पूर्ण घटना करत्या वेळेस ते सर्व नशेमध्ये असल्याची प्रतिभा समोर आली आहे। यातलं सत्य काय काय सांगा? याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात ते नशेत असल्याचे दिसून आले आहेत, दारू पिलेले असण्याची शक्यता आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं मेडिकलही करत आहोत, त्यानंतर ते क्लिअर होईल। मदने साहेबांनी सांगितल्याच्या अनुसार यामध्ये एकूण 7 आरोपी आहे, पण याच्यामध्ये एक मायनर जो मुलगा आहे त्याची आता एक त्याचं वय व्हेरीफाय करण्याचा प्रकार समोर येणार, कारण की त्यांचा आधार कार्डवरचं वय वेगळं आणि TC सारख्या याच्यामध्ये वेगळं। आता काय निश्चित आहे तर अशात एक 7वा आरोपी आणखी वाढण्याची शक्यता आहे। परंतु एक बघण्यात आलं कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांनी अशा जागेवरती लक्ष द्यायला पाहिजे ज्या जागेवरती हत्या MD अशा भरपूरशा प्रकारात गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री आताही चुप्प बसून आहेत। परंतु अशात आता मुख्यमंत्री साहेब किंवा वरच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती काय ऍक्शन घेतील, कधीतरी नागपुरात एन्काउंटर होईल काय हेही एक बघण्यासारखं राहील। कारण की पोलिसांना फक्त पकडून कोर्टापर्यंत नेणे आणि कोर्टातनं वकील सोडवून नेणे हाच प्रकार आजपर्यंत चाललेला आहे। अशात आता भारत सरकार याच्यावरती किंवा महाराष्ट्र सरकार काही ठोस कायदे आणतील का नाही, अशा आरोपींना जेलच्या बाहेर कुठपर्यंत फिरू देणार आहेत हे बघण्यासारखं आहे। आणि काय भारत सरकार आता याच्यावरती न्याय व्यवस्था आणखी सुदृढ करतील काय आणि नागपुरात कधीतरी एन्काउंटर होईल काय
हे बघण्यासारखं आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमारसह उद्गार न्यूज.